आहे मम्मा स्पेशल पोपटी, ते पण कुकर मध्ये. तर चला बघूया. सगळ्यात पहिले मम्मानी शेंगा आणि पावटेला मस्तपैकी धुवून घेतलंय. हळद, आपल्या घरात जे साहित्य ते वापरायचं, गरम मसाला, कांदा मसाला. शेंगा आणि पावटे मसाल्यामध्ये मिक्स झालाय. चिकन मध्ये पण तेच सगळं मसाला टाका आणि परत मिक्स कुकर घ्या. त्यात जाईल मक्याचे पानं, केळीचे पानं. एकदा ते लेअर झाल्यावरती त्यात जाईल शेंगा आणि पावटे, पुदिनाचे पानं, मग चिकन एकदम भरभरून. तुम्हाला पाहिजे तर अजून लेयर्स पण करू शकता. मग मीठ आणि शेवटच्या लेअर मध्ये जाईल केळीचे पानं, पुदिनाचे पानं, मग मका, मग अंडी. जेवढे पाहिजे तेवढे टाका आणि आता त्याला कव्हर करा मक्याच्या पाण्याने आणि वर जाईल ओवा. आता थांबा 8-9 शिट्या होईपर्यंत. इझी पिझी तर आहे, पण घरामध्ये ना खूपच धूर. असं लगतं की कुकर पुरा फट जाएगा, पण नाही. आणि फक्त 25 मिनिटात कुकरवाली पोपटी रेडी आहे. 31st साठी तर एकदम बेस्ट आहे ही रेसिपी. तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा. बाय द वे, तुम्ही पोपटी खाल्ली आहे का? मी तर पहिल्यांदा खाल्ली ही पोपटी. गरमागरम आहे. मस्त डोकं लावलंय मम्मानी. पेटू एकदम खुश आणि एकदम झणझणीत.